आणि यानंतरची बातमी सगळ्या गृहिणींना सावध करणारी। तुमच्या घरातला प्रेशर कुकर हा बॉम्ब ठरू शकतो, कारण अशीच काहीशी घटना आज नाशिकमध्ये घडली आहे। प्रेशर कुकरच्या स्फोटामध्ये एका वडापाव विक्रेत्याचा मृत्यू झालाय। अयोध्यानगर भागात राहत असलेले अशोक पाटील हे वडापाव विक्रेते कुकरमध्ये बटाटे उकडत होते। मात्र अचानक या कुकरचा स्फोट झाला आणि या स्फोटात अशोक यांचं पोट, छाती आणि चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली। यानंतर त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। ही घटना आहे नाशिकमधली। एका वडापाव विक्रेत्याचा मृत्यू झालेला आहे प्रेशर कुकरमध्ये बटाटे शिजवताना। दरम्यान ज्या ठिकाणी ही घटना घडलेली आहे त्या ठिकाणच्या परिस्थितीचा आणि ही घटना नेमकी कशी घडली आहे या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी। कुकरचा स्फोट होऊन एका 45 वर्षीय इसमाचा मृत्यू झाल्याची घटना नाशिकच्या जेल रोड परिसरात घडलेली आहे आणि मी त्याच घटनास्थळी सध्या आलेलो आहे। जेल रोडच्या अयोध्यानगरमध्ये राहणारे अशोक पाटील हे आपल्या घरामागे असलेल्या याच ठिकाणी काल बटाटे शिजवत होते आणि याच कुकरमध्ये बटाटे शिजवत असताना बटाटे शिजलेत की नाही हे बघण्यासाठी त्या कुकर जवळ गेले। कुकरची अनेक वेळेस शिट्टी ही होत नव्हती, मात्र याच वेळी या कुकरचा अचानक स्फोट झाला आणि हा स्फोट इतका भयंकर होता की या ठिकाणी आपण जे सगळ्या बघत आहोत की सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या आजूबाजूला पूर्ण फेकल्या गेल्यात। त्याचा आवाज हा इतका प्रचंड होता की आजूबाजूचे सर्व लोक जी आहेत ती बाहेर आली आणि विशेष म्हणजे हा कुकर हा अति वेगाने जो वरती उडाला, वरती जे हे आपण पूर्ण छप्पर बघू शकत आहोत हे पूर्ण याच्यामध्ये फाटलं आणि कुकर घराबाहेर जाऊन तो पडला। या घटनेनंतर अशोक पाटील गंभीर जखमी झालेले होते। त्यांच्या पोटाला, छातीला यासोबतच चेहऱ्यावरती गंभीर जखम झालेली होती। त्यांना यानंतर तात्काळ नातेवाईकांनी एका खासगी रुग्णालयामध्ये नेलं, मात्र तिथेच उपचार त्यांच्यावरती सुरू होते आणि उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी अंत झालेला आहे। या सर्व घटनेनंतर परिसरामध्ये हळहळ व्यक्त केलेली जात आहे। एक फेमस बटाटा स्टॉल, फेमस वडापाव विक्रेते म्हणून त्यांची ओळख होती आणि या घटनेनंतर त्यांच्या नातेवाईकांसह सर्व परिसरावरती शोककळा पसरलेली आहे। कॅमेरामन किरण कटारसह प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक।